संताकडे जे आहे तेच मिळते. संताकडे काय असते महाराज? दया क्षमा शांती ते देवाची वस्ती. संताकडे मिळणारे हे विचार आहेत. संत संगतीच्या संगत मध्ये गेल्यानंतर सद्विचार मिळतात. तिथे गेल्यानंतर दया असते, शांती असते, या ठिकाणी असणारे हे सगळं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. या गोष्टीच्या संगतीने आम्हाला अनेक या ठिकाणी असणारे कार्य करता येतात. नुसतं कार्य करता येत नाही, तर ह्या आई असणाऱ्या या चौकटीमध्ये पडलेला आमचा जीव आहे, ज्या जीवाची दशा नव्हे, नुसती दशा नाही, त्या अवदशा होत आहे. हे असणारी अवदशा आम्हाला सारून किंवा दूर बाजूला काढून आम्हाला पूर्व प्राप्ती करून घेता येते. इथपर्यंत असणारा त्याचा आम्हाला साध्य साधून जाते. त्याच्यासाठी काही या ठिकाणी असणारा फार मोठा नाही. फक्त तिथं जाताना या मनाची शुद्धता करावी लागते. आपण संतांच्या संगतीत गेल्यानंतर सुद्धा काही काही असे या ठिकाणी असणारा आम्हाला भेटतात की बाबा तिथं जाऊन सुद्धा त्यांना इकडला या ठिकाणी असणारा जो अवधूत पसारा घेऊन गेले, ते पसारा तिथं गेल्यावर सुद्धा सुटत नाही. कारण हा मायेचा खेळ आहे किंवा ही माया जी आहे ही माया अशी अनिवार्य आहे महाराज. या मायेला कयेकाला गिळले, या मायेनं कयेकाला गिळले. अनेक या ठिकाणी असणारे आपल्याला पुरावे शोधायला मिळतील किंवा पुराणे या ठिकाणी असणारा पुराणात आपल्याला पाहायला मिळतात. अनेक ठिकाणी आपण श्रावण मासामध्ये अनेक लोक या ठिकाणी असणारा आपण रामायण ऐकतो, महाभारत ऐकतो, नवे या ठिकाणी असणारा श्रीमद भागवत ऐकतो. तर या ठिकाणी असणारे आपण सिद्धांतापर्यंत आलो ऐकायला मिळतात. मग तिथं ऐकायला मिळत असताना या मायेच्या पसाऱ्यामध्ये पडून त्यांनी आपल्याला कशा प्रकारचा नाश करून घेतला. स्वतःकडे सगळं या ठिकाणी असताना वर्चस्व असताना, सर्व साम्राज्य असताना, सर्व या ठिकाणी असताना व्यवस्था त्याच्याकडे असताना त्याने आपला स्वतःहून कशा प्रकारचा नाश केला, त्याला कारणीभूत कोण आहे? म्हणून या ठिकाणी असणारे एकमेव माया आहे. माया प्रपंच भरमलो मारा अथवा तारा स्वामी, तुम्हा शरणागत आलो. ही अवस्था ज्यावेळेस त्या जीवाची होईल किंवा तुमची आमची होईल, तेव्हाच खरं सुख आम्हाला प्राप्त होतं, अन्यथा होऊ शकत नाही. आमची तळमळ जी झाली, आमची जी अवस्था झाली, आम्हाला जे प्राप्त करायचं आहे त्याला म्हणतात सुख. आणि सुख सुख आहे हा सांगणारा कोण असेल तर फक्त तो एक असणारा संत आहे, आमचा गुरु आहे. इतरत्र सगळ्या गोष्टी आम्हाला, इतरत्र सगळ्या गोष्टी मात्र या ठिकाणी असणारा फोड आहे. इतर आम्हाला बाकीचं या ठिकाणी असणारा आम्ही काय करावं, किती उत्पन्न करावं, कुठपर्यंत या ठिकाणी असणारा आम्ही कार्य करावं, किती अहोरात्र झटत आहोत किंवा किती कार्य करावं, या सगळ्या गोष्टी सांगणारा आम्हाला मार्गदर्शक मंडळी इकडे सगळीकडे भेटतात. पण सोहिताचं या ठिकाणी असणारं ज्याला सोहित म्हणतात, ज्याला हित म्हणतात, किंवा या जीवाचं जे हित आहे ते मूळ हित सांगणारा फक्त आमचा गुरु म्हणजे गुरुच असतो. का तर गुरु महाराजांना तुमची आमची फार मोठी या ठिकाणी जीवाची असणारी लागलेली तळमळ असते महाराज. त्यांना वाटतं की बाबा हे असणारे एवढ्या माया सागरामध्ये पडलंय, एवढ्या या ठिकाणी असणाऱ्या प्रपंचाच्या ओढ्यामध्ये पडलंय की याला आता काढल्या माझ्याशिवाय काढणारा कोणी नाही. मग माझ्याशिवाय काढणार कोणी नाही अशी जेव्हा ज्या असणाऱ्या गुरु महाराजांना तळमळ लागते, तेव्हा मात्र या ठिकाणी असणाऱ्या आपण सुद्धा तितक्याच तत्परतेने त्यांच्याकडे जर पुढाकार घेतला, त्यांच्याकडे जर गेलो, तर मात्र त्यांना या ठिकाणी असणारा तुमचं आमचं सार्थक करणं गरजेचंच आहे. आपल्या जीवाची किंवा तुमची आमची जी तळमळ आहे त्यांच्याशिवाय या ठिकाणी असणारा कोणीच या ठिकाणी असणारा पुरवू शकत नाही. कारण प्रत्येक वेळी मुद्दामून आम्ही सांगता, बालकाचे कोडे पूर्वी तसे माता, तैसे आनंद गीता पूर्वी तसे, किंवा आमचं जे सुख आहे मग त्याच्या पुढे या ठिकाणी असताना सांगतात की बाबा मातेच्या उदरी रक्षिले तुम्हा, आपल्या मनाचं कान नकळे. आमच्या मनाला का कळत नाही की बाबा आम्ही ज्या मातेच्या गर्भामध्ये असताना आमची काय काय अवस्था होती, कशा प्रकारचा आम्हाला झालेला त्रास आहे. कारण तितकी या ठिकाणी असणारा नरकमूत्र दुर्गंधी, आतमध्ये रक्त मांसाचा कोतळा, त्यामध्ये उरपाटी टाकले, आता मला लवकर सोडा, इथपर्यंत आमची अवस्था झाली आहे मला. त्या गर्भवासामध्ये आम्हाला उलट टाकून नको नको ते या ठिकाणी असणार आमच्या मुखामध्ये दुर्गंधी या ठिकाणी असणारा तिथं प्राशन करायला आम्हाला मिळाली, किंवा ते प्राशन केल्याशिवाय आम्हाला इथे येणं शक्य झालं नाही. मग इथं आल्यावर मला सोडवणुकीचा या ठिकाणी असणारा योग्य असा मार्ग मिळाला. शेवटची पाळी हा असणारा नरदेह प्राप्त झाला. आता तुम्हाला इथून जर या ठिकाणी असणारा दरवाजाच्या बाहेर पाऊल टाकता आलं, दरवाजाच्या बाहेर जाता आलं, तर मात्र तुम्हाला सुखच सुख आहे. इथून पुढे या ठिकाणी असणारा जर आम्हाला पुढे कुठं जायचं असेल तर त्याला म्हणतात शुद्ध लक्षण पद, त्याला म्हणतात निरालंब सृष्टी. तिथं असणारा आमचा मालक विराजमान आहे. त्या पदावर त्यांची असणारी तिथं आसन घालून तुमच्या आमच्यासाठी बसलेला आहे. आज नाही तर अनंत युगापासून या ठिकाणी असणारा त्या
सह्याद्री पर्वतावर जो मालक असणारा त्या देवालयाच्या निमित्ताने उमसलाय. नव्हे फक्त निमित्त देवालयाचं होतं. देवालय निमित्त आले सह्याद्रीशी, पाठविले त्याशी मोक्षफला. फक्त निमित्त होतं देवालय ऋषीचं. मात्र या अनंत कोटी असणाऱ्या जीवांचा असणारा अनंत कोटी असणारा जीवांचा उद्धार व्हावा किंवा या अनंत कोटी जीवांचं हित व्हावं, हे अनंत कोटी जीव माझ्यापासून आलेले आहेत. मग इथं आल्यानंतर हा सगळा पसारा त्याच्या मागे लागल. कर्मभूमीला गेल्यावर या ठिकाणी असणार तो माया सागरात पडल आणि माया सागरात पडल्यावर मात्र या ठिकाणी असणारी या जीवाची अशी दैना होईल की याला परत काढणारा कोणी मिळणार नाही. आणि हा परत या ठिकाणी असणारे व्यवस्थित यावं असं या ठिकाणी असणार त्या भगवंताला वाटलं, त्या असणाऱ्या आमच्या मालकाला वाटलं आणि तो देवालयाचं निमित्त घेऊन त्या सह्याद्री पर्वतावर आसन घालून बसलेला आहे. फक्त आम्हाला त्या सह्याद्री पर्वताच्या दिशेनं मुख करून या ठिकाणी असणाऱ्या नामस्मरणाचा ध्वनी भेटवायचा आहे. बाकीचं सगळं कार्य तो करून घेणार आहे. देवदत्त अशा प्रकारचा या ठिकाणी असणाऱ्या ज्या वेळेस आमच्या मुखातून नामस्मरण पडल, नामस्मरण मुखाला येईल, त्या वेळेस मात्र तो असणारा फक्त तुमच्या आमच्या तेवढ्याच असणाऱ्या शब्द निघणाऱ्या नामस्मरणाची किंवा तेवढ्याच शब्दांची वाट पाहत आहे. वाट पाहे सुद्धा लक्ष विचारावं, धरून या भाव जावे. काय करा म्हणून सांगतात तर फक्त तुम्ही भाव धरा. कारण नुसता भाव या ठिकाणी असणारा तुमच्या मनात प्रगट झाला की असणारा तो मालक मात्र तुमच्या दिशेने विराजमान होतो आणि तुम्हाला एवढ्या मोठ्या असणाऱ्या या मायासागराच्या पडलेल्या मायासागरामधून सहज पलीकडच्या असणारा तीराला घेऊन जातो. का घेऊन जातो तर त्याची ती जिम्मेदारी आहे महाराज. कारण तुमचं आमचं जे भार आहे ते त्यांच्यावर आहे. कारण तो या ठिकाणी असणारा एक वेळेस आम्हाला दिलेला शब्द विसरू शकत नाही. आम्ही गुरु महाराजांना दिलेला शब्द विसरून गेलं की मात्र आमची रवरव दुर्गंधी या ठिकाणी असणारी आम्हाला मिळते. नको त्याने असणारा या ठिकाणी जावं लागते आम्हाला. ही फजिती आम्ही आमच्या हाताने करून घ्यायची नसल तर असणारा अशा मोठ्या असणाऱ्या कार्यक्रमामध्ये आपण सामील व्हावं लागतं. इथं मान ना मान तुका, इथं या ठिकाणी असणाऱ्या कुठल्याच गोष्टीचा या ठिकाणी असणारा अशा अपेक्षा करायची नाही. इथे येत असताना मला मोठं म्हणावं, माझं या ठिकाणी असणारं कार्य व्हावं किंवा मला या ठिकाणी असणारा फार मोठी पदवी मिळावी, माझ्या नामाचा असणारा आभासी व्हावी, इथपर्यंत जो कोणी आशा करून त्या आपल्या ठिकाणाला बसला असा त्याचा या ठिकाणी असणारा या जन्मात तरी हित होत नाही. कारण हे एकच जन्म आहे आम्हाला बाहेर निघण्यासाठी. मी मुद्दामून या ठिकाणी असणारा दृष्टांत सांगत असतो. एक आंधळा आपल्या नगरीमध्ये फिरत असताना त्या नगरीच्या असणाऱ्या नगरीमध्ये पूर्ण फिरत असताना त्या पहिल्याच्या असणाऱ्या नगरी होत्या आणि त्या नगरीला तटबंदी अशा प्रकारची भिंत होती. त्या भिंतीच्या मध्ये असणारा तो आंधळा फिरू लागलेला होता. फिरत असताना मात्र या ठिकाणी असणारा तो भितांधळा असल्यामुळे त्याला कुठलंच या ठिकाणी असणारा बाहेर जाण्याचं कुठलंच साधन सापडत नव्हतं. बऱ्याच वेळा फिरत असताना पाहिलं एकानं आणि तो पाहिल्या त्याला वाटलं की बाबा यांची काहीतरी अडचण असेल, यांचं काय या ठिकाणी असणाऱ्याची काय आहे त्याला विचारावं. त्या आंधळ्याजवळ जाऊन त्याने विचारले की बाबा तुझी नेमकी काय अडचण, काय तुला नेमकं काय पाहिजे. त्याने सांगितलं बाबा माझा या ठिकाणी असणारा दुसरी काही अडचण नाही, मला ही जी भिंत आहे किंवा हा असणारा चौकडी आहे या चौकडीच्या बाहेर पडायची माझी इच्छा आहे. मग तो असणारा सदग्रस्त काय केला, त्या आंधळ्याला सांगितलं तुझ्या सोबत तर मला काही फिरणं होत नाही, पण तुला बाहेर जाण्याचा एक मार्ग दाखवतो. तू काय कर, आपला डावा हात असणारा त्याच्या हातात एक काठी होती उजव्या हातात, डावा हात काय कर, तुझा डावा हात असणारा भिंतीला लाव आणि ही भिंत मात्र सोडू नको. या भिंतीच्या हात जर या ठिकाणी असणारा बाजूला गेला तर मात्र तू जाऊ शकत नाही. हात धरून या ठिकाणी असणाऱ्या भिंतीच्या सगळीकडे फिर, जेणेकरून या ठिकाणी असणाऱ्या एका ठिकाणी तुला जावं जाईल आणि तुला तिथून बाहेर पडण्याचा मार्ग मिळेल. अशी सुंदर अशा प्रकारच्या या ठिकाणी असणारे त्यांना सांगितलं. त्याचा हात भिंतीला लावून दिला. तो आंधळा फिरू लागला. फिरत ज्यावेळी ठिकाणी मुख्य दरवाजा होता त्या मुख्य दरवाजाच्या ठिकाणी आल्यानंतर मात्र त्याच्या अंगाला थोडीशी खाज आली आणि आपला डावा हात का झाली अंगाला खाजू लागला. उजवा हात त्याचा काढलेला होता. जोपर्यंत तो खाजू लागला तोपर्यंत दोन पावलं पुढे टाकल्यामुळे तो दरवाजा मागे राहिला आणि हा असणारा पूर्णपणे अजून तसंच फिरू लागला. सांगणारा सदग्रस्त फक्त एकच वेळेस आला, परत येत नाही. दृष्टांताचा सिद्धांत असा आहे की असणारा दरवाजा म्हणजे तो आम्हाला मिळालेला हा माणसाचा देह आहे. मनुष्य जन्म असणारा हा शेवटची पाळी असणारा हा देह आहे आणि या माणसाचा देह मिळाल्यानंतर आम्हाला बाहेर काढण्यासाठी सद्गुरू त्या सद्ग्रस्ताच्या रूपाने सद्गुरू तिथे आलेले असतात आणि सद्गुरूच्या या ठिकाणी असणारा सानिध्य म्हणजे जो हात आम्हाला लावून दिलेला होता तो असणारा इथून नामस्मरण किंवा अशा असणाऱ्या कार्याचा असणारा हात आहे.
मग तिथपर्यंत या ठिकाणी असणारा आम्हाला फिरल्यानंतर तो दरवाजा आपल्याला मिळते. फक्त आपण असा प्रकारचा या ठिकाणी असणारा ज्याला आपण खाज म्हणतो, त्या खाजाचं या ठिकाणी असणारं रूपांतर सांगतात. अशा माणसा कृष्णा कल्पना किंवा वासना यांची असणारी जी खाज लागली त्याच्यामुळे या ठिकाणी असणारा आपण 2 पावलं पुढे निघून गेल्या. 2 पावलं पुढे निघून गेल्यामुळे मात्र या ठिकाणी असणारा जो दरवाजा आहे तो पाठीमागे राहून गेला. आणि हेच लोक या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी असणारा अशा प्रकारचा भूलीपणा देतात. बोली भरती निष्ठुर आनंदा छदन करती परमानंदा वेगी येई आनंदा अशा प्रकारच्या ठिकाणी आपली ओढ त्यांच्या प्रती झाली पाहिजे. त्या आनंद मालकाविषयी आमची असणारी इतकी ओढ झाली पाहिजे की तो असणारा त्या सह्याद्रीगिरीवर किंवा तो असणाऱ्या त्या शुद्धदर्शन पदावर त्या निराळा सृष्टीवर तुमच्या आमच्या सानिध्यातच राहिला पाहिजे. कारण हे फक्त या ठिकाणी असताना आपल्याला वाटते की बाबा देव आमच्यापर्यंत येऊ शकते का, आम्ही तिथपर्यंत आहोत का? का तर आम्ही या ठिकाणी असणाऱ्या संसारामध्ये किंवा आमच्या या गोरफट्यामध्ये एवढे गोरफटून गेलो की आम्हाला तिथं जाण्याचा मार्ग म्हणजे की फार कठीण वाटत आहे. अगोदर सांगतात की बाबा या ठिकाणी असणारा ही असणारी शास्त्राची धार कशी आहे तर या ठिकाणी असणारा अतिशय कठीण आहे. एखाद्या तलवारीच्या धारेवर आहे. इथं एक वेळेस माणूस शिकण्यापर्यंत आहे. या गुरुभक्तीमध्ये गुरुनामामध्ये किंवा या ठिकाणी असणाऱ्या परशास्त्र परमार्गामध्ये एक वेळेस माणूस शिकला तर या ठिकाणी असणाऱ्या बाकी कुठल्याही क्षेत्रामध्ये त्याला गोडवा वाटत नाही. जे आजपर्यंत या ठिकाणी असणारे इथं चितकडी किंवा इथपर्यंत या ठिकाणी असणारे येऊन पोहोचले गेले, इथपर्यंत येजेपर्यंत अनेक प्रकारचे अडथळे आहेत. इथपर्यंत आम्हाला हे इथपर्यंत येजेपर्यंत अनेक प्रकारचे अडथळे आहेत. आम्हाला अनेक प्रकारच्या या ठिकाणी असणाऱ्या व्याधी आहेत, अनेक प्रकारच्या आमच्या मागे उपाध्या आहेत. इथपर्यंत येईपर्यंत हा माल चढून इथपर्यंत आम्ही जोपर्यंत येतात तोपर्यंत आमच्या पाठीमागे आमच्या घरचे आवाज देतात, आजूबाजूचे आवाज देतात, काहीतरी घ्यावं वाटतं तिथपर्यंत येतात. जोपर्यंत ह्या पायऱ्या चढून आम्ही या दरवाजापर्यंत आल्या इथून आम्हाला वापस कोणी बोलवण्याची आशा नाही. कारण इथं आला म्हणजे आम्ही मुक्त झालो, इथं आला म्हणजे आम्ही सर्वस्वाला पोहोचलो, इथं आला म्हणजे आम्ही या ठिकाणी असणाऱ्या पूर्व पार या ठिकाणी असणारा इथपर्यंत आला म्हणजे आमचं सर्वस्व या ठिकाणी असणारा पणाला लागला असं म्हणायला काही हरकत नाही. इतकी या ठिकाणी असणारी ओढ या भगवंताच्या प्रती लागली पाहिजे. इथला जो काय किंवा इतकी जी असणारी जी ओढ आहे, इतकी ओढ या ठिकाणी असताना आम्हाला त्या प्रपंचामध्ये गोड वाटत नाही, नंतर वाटत नाही बरं का. एक वेळेस याच्याशी जुंपला, एक वेळेस या असणाऱ्या परमार्गाला लागला किंवा नामस्मरणाला लागला, दत्त मार्गाच्या या ठिकाणी असणाऱ्या चातुर्मासामध्ये मालाच्या पाण्याला जावं लागते म्हणते लागते अशी ज्या माझ्या माऊलीच्या प्रती या ठिकाणी असणारी ओढ असेल ती किती घाई घाई आपल्या लेकराला स्तनपान करत, किती घाई घाई आपल्या संसाराचं जे काम आहे ते असणार आठवण, पण त्या वेळेला पाहत जाते. इतक्या वेळेमध्ये मला त्या मंदिराकडे जावं लागलं, माझ्याशिवाय तिथे या ठिकाणी असताना पारा होऊ शकत नाही. कारण इथं आल्यानंतर मात्र या ठिकाणी असतात ते आमच्या सोयीसाठी एवढीच जागा आहे. मला बाकीचा सगळा आवडंबर पसार आहे, त्या आवडंबर पसारामध्ये आमचं हिताचं काही नाही. हित व्हावं असं वाटत असेल किंवा आम्हाला येथे या ठिकाणी असणारं काहीतरी साध्य करून घ्यावं वाटत असेल तर ही एकच जागा आहे. बाकीच्या जागी आम्हाला काही या ठिकाणी असणारं प्राप्त होऊ शकत नाही. कारण संसाराला ज्याला आम्ही संसार 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 म्हणालो तो असणारा एक मर्गजळ असणारा पसार आहे. ज्याप्रमाणे मर्गजळ या ठिकाणी असणारा असतं फक्त दिसायला दिसतं आम्हाला, पण आमची काही तृष्णा भागत नाही, तहान भागत नाही किंवा तिथं आम्हाला थेंबर पाणी मिळत नाही. तशा प्रकारे असणारा हा संसार आहे. संसार सोडून या अशा प्रकारचं काही नाही. संसाराच्या या ठिकाणी असणारा कोणी म्हटलं नाही की बाबा संसार सोडा परमार्थच करा असं कोणा संतांनी सांगितलं नाही. का सांगितलं नाही तर त्यांच्या मनाचं काही मांडले नाहीत महाराज. त्याला सिद्धांताचे दाखले आहे. करा अथवा सोडा मृगजळ संसार उभय पक्षी सार नाम आहे. तुम्हाला काय करायचंय तुमच्या मनावर आहे. तुम्ही कारण या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला स्वच्छंद आहे, तुमचे विचार आहेत, तुम्हाला या ठिकाणी स्वतंत्रता आहे. करा अथवा सोडा मृगजळ संसार मध्ये हा असणारा संसार कसा आहे बाबा मृगजळ आहे. आणि हे तुला मी दाखवून देतो म्हणजे तू ज्यावेळेस माझ्या जवळ येशील, त्या नामस्मरणामध्ये येशील, चातुर्मासामध्ये येशील, त्या असणाऱ्या ग्रंथाचा आधार येशील, त्यावेळेस तुला कळून जाईल म्हणजे संसार संसार ज्यांना तुम्ही म्हणाल्या संसार संसार म्हणून जी असणारी तुमची जेवढी ओढ येते असणारी त्याच्या प्रती लागली, दिवस रात्र एवढं झटावू लागल्या, ती आहे तरी काय तर असताना तो फलकट आहे. म्हणजे संसार सागर दुस्तर भ्रांती मायापुर कैसा उतरुमी पैलपार चिंता पडली फार असा असणारा संसार कसा आहे बाबा. हा असणारा सगळा संसार सागर आहे, मात्र या ठिकाणी असणारा एवढा सागर आहे की हा भ्रांती मायेचा पूर आहे. संसार म्हणजे काय, भ्रांती मायेचा पूर आहे. कधी वाहून जाशील, कधी तुला नाश होईल त्याचं काही या ठिकाणी असणार आहे. क्षणाची नाही भ्रांती या ठिकाणी सांगतात.
आमच्या या जीवाचा काही भरोसा आहे काय महाराज, याचा या ठिकाणी असणाऱ्या क्षणात होता क्षणात नव्हता अशी असणारी या जीवाची अवस्था आहे. आमच्याकडे वेळच किती शिल्लक राहिली आहे. आम्ही वेळ ठरवून काम करतो. आपण इतक्या इतक्या काळामध्ये हे काम करायचं आम्ही या ठिकाणी असणारा निश्चिती करतो. आमच्याकडे वेळच किती शिल्लक आहे आम्हाला काहीच माहित नाही. आमच्या आयुष्याचं गणित आम्हाला माहित नाही. कधी या ठिकाणी असणार इथून आम्हाला पलीकडे जावं लागल, कधी या ठिकाणी असणार आम्हाला विश्रांती घ्यावं लागेल, याचं काही नाही. पण जोपर्यंत आम्ही इथं आहोत, जोपर्यंत आमचा इथला सहवास आहे, तोपर्यंत या ठिकाणी असणारा फक्त माणूस आपण आहोत एवढी असणारी आपल्याला जाण असावी. कारण आम्ही माणूस म्हणून या कर्मसृष्टीला आलेलो आहोत किंवा माणसाचा देह प्राप्त झालाय. मग देह प्राप्त झाल्यानंतर या ठिकाणी असणार एवढं सगळं तुम्हाला कळते. कारण बाकी या ठिकाणी असणाऱ्या एवढीमध्ये गेलो आम्ही तर आम्हाला त्या ठिकाणी असणारा समज नसते. आम्ही काय खातो, कसं राहतो, कसं वागतो, कुठे जातो, कशासाठी जातो, त्याची आम्हाला काही समज नसते. दुसऱ्या आमच्यावर असणारा परस्वाधी त्याला आम्ही म्हणतो, अशा असणाऱ्या बाकीच्या योनी आहेत. बाकी ज्या वेळेस आपण पाहतो बैल असेल, कुत्रा असेल, गाढव असेल, डुकर असेल किंवा बाकीच्या ज्या योनी आहेत, ज्या जन्माला आम्ही गेलो तेव्हा स्वातंत्र्याचा नाही, पारतंत्र्यामध्ये आम्ही आहोत. पण हिता असताना मात्र माणूस म्हणून ज्यावेळेस आम्ही आलो तेव्हा मात्र या ठिकाणी असणारा स्वतंत्रता आहे. आम्ही पूर्णपणे या ठिकाणी असणारा जागरूक आहोत. मग इथं आल्यावर आम्ही काय करायलो याचं आम्हाला भान असलं पाहिजे. ही असणारी खरी खरी कसोटी आहे. मग आपण काय करायलो याचा या ठिकाणी जर आम्हाला भान नसेल तर मात्र या ठिकाणी आमचं हित होऊ शकत नाही. मग त्याच्यासाठी सांगतात की बाबा या ठिकाणी असणारा कोणाच्या तरी या ठिकाणी असणारा सेवेला जा. कारण या सेवेला आल्यानंतर मात्र या ठिकाणी असणारा आमचं हित होते. त्याची चाकरी केल्यावर मात्र या ठिकाणी असणारा तो आमच्या या ठिकाणी असणारा फिकीर करतो. कारण ज्या संसाराची व्याधी आमच्या माग लागली, आमचा हा संसार मात्र तो या ठिकाणी असणारा विफल जाऊ शकत नाही. कारण संसार सुद्धा असा करावा की संसार करावा असा नेटका, कुठे नसावा फाटका सांगितले मला. संसार करत असताना सुद्धा आमच्याकडे काहीच उरत नाही. हो, आमच्या घरी चार पाहुणे आले तर आमच्याकडे काही उरत नाही. संसार करून आम्हाला काय उरत. मग करुणा अशाचा भाग आहे काय? त्याच्यासाठी जेवढे आम्ही कष्ट केलो त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने कष्ट घ्यायला काही हरकत नाही. पण ते घेत असताना पहाटेच्या पारी आणि स्मरण सुख धाम करिता होय दिव्य ज्ञान मती होय प्रकाश पूर्ण प्रात काळी स्मरणे. पहाटेच्या पाऱ्यामध्ये जर आम्ही या ठिकाणी असणारे जे जे आनंद सद्गुरू अशा प्रकारचा नाम जोडणी तुमच्या इथून निघतो मात्र आमच्यापर्यंत पोहोचतो. ज्या शेताने शिवारानं आजूबाजूने जे काही या ठिकाणी असणारी मंडळी आहेत, जे अज्ञानी आहेत, ज्यांना कदाचित किंचितही या ठिकाणी असणारा या नामस्मरणाचा गंध नाही, त्यांच्या कानावर ज्यावेळेस इतका नामस्मरणाचा ध्वनी पडतो, या माता माऊल्या अतिशय गोड प्रमाणामध्ये या ठिकाणी असणारे जे भोपाळ्या म्हणतात, नामस्मरण करतात, आनंदाचा पहारा करतात. हा नाम ध्वनी ज्यावेळेस या ठिकाणी असणारा त्या आजूबाजूला असलेल्या अज्ञानी जीवावर पडतो, मनात नकळत त्यांचं हित होऊन जाते. म्हणूनच मी काय संतांना अशा प्रकारच्या या ठिकाणी असणारा या मठाची स्थापना करू लागलेली आहे. आम्ही कयेक वेळेस या ठिकाणी असणारा या हा खपळ्याचा दत्त मंदिर किंवा खपळ्यात झालेली हे मठ संस्थान म्हणजे प्रतिसह्याद्री असं समजतो. याचं कारणच असं आहे, आपण इतकी प्रचित किंवा इथलं या ठिकाणी असणारं ठिकाण आणि त्या सह्याद्रीचे ठिकाण पाहिल्यानंतर जशाच तसं वाटते. कारण इथं सुद्धा नामस्मरणाचा ध्वनी आहे, इथं सुद्धा या ठिकाणी असणारं उंच ठिकाण आहे, इथून सुद्धा अनेक जीवापर्यंत किंवा अनेक गावापर्यंत नामध्वनी पोहोचतो. आणि तिथं सुद्धा या ठिकाणी असणारा तिथला त्या पंचक्रोशीत नव्हे तर तिथला आपल्यापर्यंत गंध पोहोचतो. एवढा महात्मा या ठिकाणी आला आहे. आणि हे बाळगीर महाराजांचा मठ संस्थान म्हणून या ठिकाणी असणारे याला नामवंती मिळाले ते अतिशय उत्तम आहे मला. कारण त्यांच्याशिवाय बाळगीर महाराजांशिवाय तुम्हाला आम्हाला या ठिकाणी असणारा सांगणारे कोणीही नव्हतं. त्याच्या अगोदर अनेक आले गेले, आला परंतु नाही गेला, विश्वाचा बापा अशा प्रकारचा असणारा तो मालक आहे. आणि तसा त्या ठिकाणी असणारा हा शहादत्ताचा अवतार म्हणजे बाळगीर महाराजांचा आहे. या बाळगीर महाराजांना आपल्या या ठिकाणी असणारा जे कार्य आहे तुमच्या आमच्यापर्यंत नाही तर अनेक जीवापर्यंत या ठिकाणी असणारा उद्धार करण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले महाराज. आपल्या देहाची पर्वा केली नाही, कोण काय म्हणत याची पर्वा केली नाही. आपल्याला जर एखादा माणूस तिथे येत असताना काही एखादा शब्द बोलला, लय भजनाचा आहे तिकडे चाललाय म्हणलं तरी दुसऱ्या बाजूला आपण घरी येत नाही.